प्रसंग होता. पवार साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत सुंदर प्रकारे ही परिस्थिती हाताळली. महानगाव निघोजे ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. यानंतर सन्माननीय नितीनदादा गोरे यांचा सन्मान संपन्न होतोय. सन्माननीय चंद्रकांतजी बेंडाले चेअरमन, बाळासाहेबजी पानसरे माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. आदरणीय नितीनदादा गोरे खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांचे बंधू नितीनदादा यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. यानंतर ग्लोबल एंटरप्राइजेसचे सन्माननीय आदरणीय शेख साहेब यांचा सन्मान आपण संपन्न करतोय. मी हिरामन आबा येळवंडे आणि पोलीस पाटील राहुलदादा फडके यांना विनंती की आपण शेख साहेबांना सन्मानित करा. सन्माननीय शेख साहेब यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. यानंतर सन्माननीय गणेशजी बोत्रे पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष यांचा सन्मान संपन्न होतोय. सन्माननीय राजेंद्रजी पानसरे, सन्माननीय ज्ञानेश्वरजी जामदार, सन्माननीय कैलासजी सुंदर येळवंडे चेअरमन यांना विनंती की आपण सन्मान करा. पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेशजी बोत्रे यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. सन्माननीय एकनाथजी करपे माजी सरपंच यांचा सन्मान संपन्न होतोय. विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. मी संदीपजी पाडेकर, सोपनराव येळवंडे सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण सरपंच साहेबांना सन्मानित करा. आज शहीद दिवस आहे. याच मातेचे सुपुत्र शिवराम हरी राजगुरू देशासाठी आज फासावरती चढले, अगदी हसत हसत चढले. या हुतात्म्यांना आपण या ठिकाणी विनम्र भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आहोत. सन्माननीय विठ्ठलराव पाचरणे यांचा सन्मान संपन्न होईल. क्रांतीवीर शिवराम हरी राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठलराव पाचरणे साहेब यांचा सन्मान. सन्माननीय प्रशांतप्पा पाडेकर यांना विनंती आहे की आपण सन्मान करण्यासाठी मंचावरती या. सन्माननीय कालिदासजी येळवंडे, सागरजी येळवंडे ग्रामपंचायत सदस्य, या सर्व जयेशजी शिंदे सर्वांना विनंती आपण सन्मान करण्यासाठी या. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल शेठ पाचरणे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. अजितजी प्रकाश येळवंडे यांना विनंती आहे की आपण सन्मान करण्यासाठी पुढे या. यानंतर सन्माननीय अशोकराव कोरडे विश्वस्त हुतात्मा शिवराम हरी राजगुरू मेमोरियल ट्रस्ट यांचा सन्मान होतोय. सन्माननीय संतोषराव येळवंडे यांना विनंती आहे. सन्माननीय संतोषराव येळवंडे उपसरपंच संदीपराव येळवंडे यांना विनंती आहे की आपण हा सन्मान करण्यासाठी पुढे या. संतोषजी सूर्यकांत येळवंडे यांनाही विनंती आहे की आपण पुढे या. ग्रामस्थांना विनंती आहे पटकन पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी आपण पुढे या. नवनाथजी फडके यांनाही विनंती आहे आपण विश्वस्त हुतात्मा शिवराम हरी राजगुरू मेमोरियल ट्रस्ट अशोकराव कोरडे यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. फलंदाज मैदानामध्ये पाठवा ताबडतोब. फलंदाज ताबडतोब चला. सन्माननीय संपत मुळे साहेब यांचा सन्मान संपन्न होतोय. मुळे साहेबांना विनंती सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती या. मी विनंती करतो सौभाग्यवती कांचनताई शिंदे, नीलमताई येळवंडे आणि सुनीताताई शिंदे यांना आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांना सन्मानित करा. मुळे साहेबांचा सन्मान आपल्या भगिनींच्या शुभ हस्ते संपन्न होतोय.
यानंतर पुढचे सन्मानार्थी आहेत सन्माननीय साहेबराव टोपे यांचा सन्मान इथे होतोय. साहेबरावजी टोपे यांचा सन्मान आपण करतोय. मुळे साहेबांचा सन्मान उपस्थित सर्व भगिनींच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. साहेबराव टोपे यांचा सन्मान इथे संपन्न होणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी पिंटू आरोटे यांना विनंती आपण मंचावरती या. सन्माननीय प्रमोद शेट कोळेकर यांना विनंती आपण मंचावरती या. साहेबराव टोपे यांना सन्मानित करा. मॅच मैदानामध्ये सुरू होते आहे. अजून दोन्ही संघाचे 12th मॅन इथे नाही आहेत. स्कोरर किरण येवले तयार आहेत. 12वे खेळाडू चला. यानंतर प्रसाद शेठ करपे यांचाही सन्मान टोपे साहेबांना सन्मानित करायचंय. साहेब पुढे चला. सन्माननीय प्रसाद शेठ करपे यांचा सन्मान आपण संपन्न करतोय. सन्माननीय ज्ञानेश्वर तथा माऊलीजी जामदार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. अमोलजी बेंडाले यांना विनंती आपण मंचावरती आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करा. 12th मॅन पाठवा दोन्ही संघ. मॅच सुरू होणार आहे. स्कोरर रेडी आहेत. कॅमेरामन रेडी आहेत. या स्पर्धेचं युट्यूब वरून थेट प्रक्षेपण देखील होतंय 185 देशांमध्ये. या ठिकाणी सन्मान्य नवनाथ आबा उपाध्ये यांचा सन्मान होईल. गणेशजी फलके पत्रकार यांना देखील सन्मानित करण्यात येते. ओम दादा शिंदे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित करा. सन्मान्य नवनाथ शेठ उपाध्ये यांचा सन्मान संपन्न होतोय. विनंती करतो आपण पटकन मंचावरती या. सन्माननीय गणेशजी फलके पत्रकार यांनाही विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती या. प्रत्यक्षात सामना सुरू होणार आहे. कुणाल आणि सचिन ही जोडी दाखल झालेली आहे तर गोलंदाजी मार्कवरती धनंजय रौंदळ. प्रत्यक्षात लढतीला सुरुवात झाली. पहिला चेंडू जमिनीच्या समांतर डीप लॉंग ऑन सीमारेषेवरती धावफलकावरती धावांना देखील सुरुवात होते. काही मान्यवरांना कदाचित सन्मानित करायचं राहिलं असेल. सन्माननीय गणेशजी जिंजुरके यांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. बाबूशेठ कानोरकर यांना विनंती आहे की आपण हा सन्मान करा. सूर्यकांतजी येळवंडे संतोषजी येळवंडे यांना विनंती आहे की आपण हा सन्मान करा. माजी सरपंच भानुदास शेठ येळवंडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. 2 रन पहिलं षटक सुरू झालेलं आहे. सन्मान्य नवनाथ दादा देवकाते यांचा सन्मान संपन्न होतोय. पाहुणे कुणी सन्मानाचे राहणार नाही याची काळजी घ्या. सर्व पाहुण्यांचा सत्कार होणं सन्मान होणं हे अत्यंत गरजेचं आहे. सन्मान्य नवनाथजी देवकाते यांचा सन्मान संदीपजी साकोरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. विनंती करतो साकोरे साहेब आपण मंचावरती या आणि सन्मान करा. सन्मान्य सोमनाथ दादा बेंडाले पत्रकार यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. राहुलजी फडके पोलीस पाटील. सन्माननीय अरविंद पवार साहेब यांना विनंती की पत्रकार सोमनाथ बेंडाले यांना सन्मानित करा. पोलीस पाटील राहुल फडके आणि PI अरविंद पवार साहेब यांच्या शुभ हस्ते पत्रकार खरतर पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ
या ठिकाणी आज शहीद दिवस संपूर्ण भारतभर साजरा केला जातोय. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या साहेब 1 मिनिट, कार्यक्रम अजून थोडा वेळ सुरू राहणार आहे. आपण थोडा वेळ द्यावा अशी विनंती आहे. मी विनंती करतो आदरणीय विठ्ठलराव पाचरणे साहेब, हुतात्मा शिवराम हरी मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष यांना, की आपण या ठिकाणी समारंभाचं प्रास्ताविक करा. तो माईक आज 23 मार्च शहीद राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांचा 91वा राष्ट्रीय शहीद दिवस. ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि भारत देश स्वातंत्र्यासाठी फासावर चढले, परंतु डोळ्यात कधी पाणी आलं नाही. आज इथं खेळाडू खेळतात, परंतु जर कोणाला लागलं तर आई आणि बाबो असं म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु या तिघांचं बलिदान जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. टॉप 3 फ्रीडम फायटरपैकी एक फ्रीडम फायटर आपल्या खेड तालुक्याचा भूमिपुत्र म्हणजे शिवराम हरी राजगुरू ह्या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की केंद्रस्थानी नेहमी भगतसिंग असतात आणि भगतसिंगच्या उजव्या हाताला नेहमी राजगुरू असतात, डाव्या हाताला सुखदेव असतात. सिच्युएशन कधीच बदलू नका. अनेक ठिकाणी मी पाहिलं की भगतसिंग कोपऱ्यामध्ये टाकतात, सुखदेव दुसऱ्या ठिकाणी टाकतात. असं करू नका, हे चुकीचं आहे. चुकीचा पायंडा पाडू नका. त्याचं स्पेशल कारण फार वेगळं आहे. भगतसिंगांना पहिली फाशी होती, परंतु राजगुरूंनी ती स्वतःवर घेतली आणि त्यांची दुस्ती ही आजरामर दुस्ती आहे. तुम्ही जेव्हा पुतळ्याचं नीट निरीक्षण कराल तर भगतसिंगच्या हातात राजगुरूंचा हात आहे आणि ते उजव्या हाताला आहेत. आपण म्हणतो मी संतोष भाऊंचा उजवा हात आहे, असं का म्हटलं जातं? त्याचं कारण स्पेशल ते आहे की जो माणूस दुसऱ्याची फाशी स्वतःवर घेतो आणि मला पहिल्यांदा फासावर चढवा असं म्हणतो, याचा अर्थ नीट समजून घ्या. माणूस मरणाला घाबरतो, प्रत्येक प्राण्याला मृत्यू हा नको असतो. पण हे 3 महावीर देशासाठीच नव्हे तर जगामध्ये असा इतिहास लिहून गेलेले आहेत. यांना माफीनामाही मिळत होता, परंतु यांनी स्पष्टपणे शब्दात सांगितलं होतं की जीवनाची भीक नको, आम्हाला मृत्यू हवा आहे, आम्हाला फासावर चढवा. असा आज त्यांचा 91वा शहीद दिवस आहे. एवढं मोठं बलिदान जगाच्या पाठीवर कुणीही दिलेलं नाही. अनेक हुतात्मे झालेत, होतीलही, परंतु यांच्यासारखं हुतात्मा आणि यांच्यासारखं बलिदान जगात कुठेही झालेलं नाही. याचं कारण असं आहे की शहीद दिनाला जेव्हा आम्ही जातो प्रत्येक वर्षी, काही कारणामुळं 2 वर्ष जाता आलं नाही, त्या ठिकाणी अंत्यविधी अत्यंत विचित्र पद्धतीने झाला आहे. पवारसाहेब, आपल्याला चांगलं माहिती आहे, एखाद्या व्यक्तीला फाशी दिल्यानंतर ती प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिली जातात, परंतु यांच्या नशिबात ते नव्हतं. यांच्या देहाचे तुकडे तुकडे केले होते, पोत्यात भरून ती गोणी कचरा गाडीत टाकली आणि लाहोरची फाशी दिल्यानंतर त्यांचा अंत्यविधी 40 किलोमीटर अंतरावर फिरोजपूर हुसेनवाला बॉर्डर सतलज नदी किनारी झालेला आहे. याच्या पाठीमागचं कारण असं आहे, या तिघांचा इतिहास त्यांना पुसायचा होता. एवढी दहशत या तिघांची ब्रिटिश सरकारवर होती, कारण महात्मा गांधी अहिंसा तत्वाने चालत होते आणि क्रांतिकारक सशस्त्र क्रांतीने चालत होते. आझादांचं तसंच होतं. चंद्रशेखर आझाद 1 तास 80 पोलिसांची झुंज देत होते आणि एका गोळीत 1 पोलीस मारत होते, ब्रिटिशांचे, आपले नाही. 22 पोलीस मारल्यानंतर 1 बुलेट राहिली आणि आयुष्यभर आझाद का राहिले? त्याचं कारण ते की मरेपर्यंत ते कधी ब्रिटिशांना सापडले नाहीत, स्वतःहून स्वाधीन झाले नाहीत. त्यांचे ते सेनापती होते. तर असा त्यांचा फार मोठा इतिहास आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. शहीद दिनाचं महत्त्व अधोरेखित होण्यासाठी आणि यांचं बलिदान आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. आज आपण काय केलं पाहिजे? त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संतोषभाऊ शिंदे कार्याध्यक्ष क्रांतीवीर शिवराम राजगुरू मेमोरियल ट्रस्ट यांनी पुढाकार घेऊन आज या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा त्यांच्या स्मृती दिनानिमित्त भरवलेल्या आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे चालू वर्ष स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. साहजिकच यांना प्रथम नमन करावं आणि नंतर पुढला कार्यक्रम सुरू करावा. मी तिन्ही क्रांतिकारकांना म्हणजे शहीद राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव यांना प्रथम नमन करतो आणि स्वराज्याचे संस्थापक
जे हिंदवी स्वराज्यांचे संस्थापक आहेत, एवढेच नव्हे तर स्वातंत्र्याची खरी व्याख्या ज्यांनी पूर्वी 400 वर्षापूर्वी सांगितली ती आजतागायत अजरामर आहे. जगाच्या पाठीवर जेवढे पुतळे शिवाजी महाराजांचे आहेत तेवढे कोणाचेही नाहीत. हे वैशिष्ट्य पण लक्षात घ्या. आजकाल आपल्या प्रत्येकाच्या घरात फोटो पुतळा शिवाजी महाराजांचा असतो. म्हणून संतोषभाऊ शिंदेंनी एक ती थीम विचारली की काय केलं पाहिजे. आम्ही मग त्यांना सांगितलं की 3 शहीदांचे फोटो घ्या. जी व्यक्ती VIP असेल, संघ असेल, संघ नायक असेल, अन्य कोणी खेळाडू असेल, त्यांना प्रत्येकाला भेट द्या, जेणेकरून ते लॉंग लाईफ त्यांच्या घरात कायमचे राहील. संतोषभाऊंनी ती मागणी उचलून धरली आणि 200 फोटो या ठिकाणी आपण अनेक विविध VIP खेळाडूंना देणार आहोत. मी शहीदांना पुन्हा एकदा नमन करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, इन्कलाब जिंदाबाद. वे बढ़े अमर बलिदानी थे, फंदों को जिसने चूमा था, मेरा रंग दे बसंती चोला पर मरते मरते भी झूमा था. आदर्श बने लाखों युवा के नाम है जब तक है गगन, सिंह भगत सुखदेव राजगुरु है आपको शत शत नमन. नितीन शेट गोरे युवा नेते शिवसेना यांना विनंती आहे की आपण या खेळाडूंना शुभेच्छा द्या. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशाला आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फासावर गेले, म्हणजे आजचा शहीद दिवस ज्यांच्या स्मरणाने आपण या ठिकाणी अभिवादन करतो, ते सुखदेव भगतसिंग राजगुरू यांना सर्वांच्या वतीनं अभिवादन करून आज महानगाव निगोजे येथे समस्त ग्रामस्थ निगोजे आणि श्रीनाथ क्रिकेट क्लब आणि प्रामुख्याने ज्यांच्या पुढाकाराने आणि ज्यांच्या आयोजने हा क्रिकेट सामना या ठिकाणी आयोजित होत आहे ते आमचे युवा सहकारी मार्गदर्शक, या नगरीचे खऱ्या अर्थानं समाजसेवक संतोषजी शिंदे युवा मंच यांच्या माध्यमातून हा खऱ्या अर्थानं साहेब हा आजचा क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित होत असताना या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि प्रामुख्याने ज्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या सामन्यांचं उद्घाटन झालं ते म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंदजी पवार साहेब, त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आणि क्रांतीवीर शिवराम हरी राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे विठ्ठलराव पाचारणे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित निगोजे नगरीचे सर्व प्रतिष्ठित मान्यवर, त्याचप्रमाणे सर्व युवा मंच कार्यकर्ते, सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांच्यामुळे या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शोभा आली असे सर्व क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू आणि क्रिकेट रसिक यांचं प्रामुख्याने मी संतोष भाऊ युवा मंचच्या वतीने प्रथमतः मनापासून स्वागत करतो, अभिनंदनही करतो. खऱ्या अर्थानं काही माणसं ही जन्मताच मोठी असतात, परंतु काही माणसं ही आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर जिद्दीने चिकाटीने आणि आपल्या कार्यात सातत्य ठेवून मोठी होत असतात. आणि त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे संतोष भाऊ शिंदेंचं झालं सांगितलं तरी इथं वावगं ठरणार नाही, कारण त्यांनी अतिशय प्रतिकूल काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजसेवा चालू केली आणि त्यांच्या कार्यानं, त्यांच्या स्वभावाने आणि त्यांच्या मदतीचा हात देण्याच्या वृत्तीने त्यांनी अनेक मित्रपरिवार जमवला आणि अनेक युवकांना त्यांच्या व्यवसायासाठी असेल आणि अनेक युवकांना रोजगारासाठी त्या ठिकाणी मदत केलेली आहे. आणि आपण पाहतो आज अनेक ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या आपल्या नगरीमध्ये ती MIDC आली, औद्योगिक नगरी या ठिकाणी प्रस्थापित झाली, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं स्थानिक भूमिपुत्राला स्थान देण्याचं काम संतोष भाऊ शिंदेंच्या मार्फत झालेलं आहे असं मला वाटतं. आणि हे सर्व होत असताना त्यांनी अनेक समाजाची या ठिकाणी जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मागील कोरोनाच्या भयानक परिस्थितीमध्ये ज्या वेळी सर्व प्रशासन त्या ठिकाणी आपल्याला मदतीचा हात देत होतं आणि सर्व नागरिक त्या ठिकाणी घरात
आपले आरोग्य सांभाळत होते. अशा परिस्थितीमध्ये संतोष भाऊंनी त्या ठिकाणी गरजूंना मदत देऊन अन्नदान असेल, वस्तूंचं साहित्याचं वाटप असेल, अशा विविध प्रकारची समाजसेवा करण्याचं काम संतोष भाऊंनी केलं. आणि त्याच माध्यमातून असे अनेक उपक्रम होत असताना आज या भव्य क्रिकेट स्पर्धांचं आयोजनही होत आहे. खऱ्या अर्थानं हा स्पर्धेचं आयोजन होत असताना मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, साहेब, अलीकडच्या काळामध्ये मैदानी खेळ लोप पावत चाललेले आहे. आणि असे मैदानी खेळ लोप पावत असताना शारीरिक तंदुरुस्ती लोप पावत आहे. त्यामुळे संतोष भाऊंच्या माध्यमातून असे स्पर्धा आयोजन होत असताना आपण आगामी पिढीला आणि पुढच्या पिढीला एक चांगला संदेश देतात की मैदानी खेळ आपण त्यांना वाव देतात. त्या ठिकाणी मी तुमचं अभिनंदन करतो. पुढच्या काळामध्ये अनेक खेळाडू या ठिकाणी प्रवृत्त होऊन खेळाकडे वळतील आणि आपापल्या क्षेत्रामध्ये नाव कमावतील असं मला वाटतं. खरं पाहिलं तर हा खेळ संपन्न होत असताना या खेळामार्फत आणि या खेळाच्या माध्यमातून एखादा तरी राष्ट्रीय खेळाडू घडावा आणि आपल्या राष्ट्राचं नाव उज्ज्वल करावं, अशी यामागची भावना आहे. आणि ती जर या ठिकाणी पूर्णत्वास आली तर आम्हालाही त्याचं समाधान वाटेल. पुढच्या काळामध्ये अशा अनेक प्रकारच्या सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस संतोष भाऊंचा आहे. खऱ्या अर्थाने हे सर्व सांगत असताना या ठिकाणी या व्यासपीठावर उणीव नक्कीच भासते. या तालुक्याचे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे असतील आणि या निगोजी नगरीचे माजी सरपंच ज्येष्ठ समाजसेवक दयानंद शेठ येळवंडे असतील, यांची आठवण झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. खऱ्या अर्थानं ही दोन्ही लोक या ठिकाणी हवी होती. समाजाला हवी असणारी लोक आपल्यातून निघून गेल्याने मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांची प्रेरणा घेऊन आपण सर्वजण कार्य करीत आहात. पुढच्या काळामध्ये आपण जे काम कराल, कार्य कराल, त्यासाठी आमच्या शुभेच्छा राहतील. आणि अशा प्रकारच्या शुभेच्छा देत असताना मी संतोष भाऊंना पुढच्या काळामध्ये ज्या तुमच्या मनोकामना असतील त्या सर्व पूर्ण व्हाव्या अशा प्रकारच्या स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नितीन दादा. यानंतर या ठिकाणी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी मी PI अरविंदजी पवार साहेबांना विनंती करतो. प्रथमतः मी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. आज इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, व्यावसायिक, माझ्या माता भगिनी, इथे उपस्थित असलेले सर्व खेळाडू आणि नागरिक, आजचा दिवस जो आहे 23 मार्च हा शहीद दिन म्हणून संपूर्ण हिंदुस्थानामध्ये साजरा होतो. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे जहाल गटाचे नेते होते. हिंदुस्थानमध्ये ज्यावेळेला इंग्रज भारतावरती राज्य करत होते त्यावेळेला वेगवेगळे क्रांतिकारक तयार होत होते. त्याच्यामध्ये 2 गट होते, एक जहाल गट आणि एक मवाळ गट. जहाल गटामध्ये चंद्रशेखर आझाद, लाला लजपत राय, राजगुरू भगतसिंग, सुखदेव आणि इतर क्रांतिकारक हे काम करत होते. देशाला मवाळपणे स्वातंत्र्य मिळणार नाही, इंग्रज हा देश सोडून जाणार नाही, त्यांना जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय ते इथून पळ काढणार नाही, हे यांना माहिती होतं. म्हणून आंदोलनं चालू केली होती. त्या आंदोलनामध्ये लाला लजपतराय यांनी सहभाग घेतला होता आणि तिथे इंग्रज अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज करून त्यांना घायाळ केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चंद्रशेखर आझाद यांच्या प्रेरणेतून आणि यांच्या सांगण्यावरून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी इंग्रज अधिकारी स्कॉन्डर्स याची गोळी झाडून हत्या केली. तसेच त्यांच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता. पूर्ण
इंग्रज शासन हादरून सोडलं होतं, त्यांना सळो की पळो केलं होतं. आणि नंतर इंग्रजांनी ह्या तिन्ही क्रांतिकारकांना पकडलं. त्यांना माफी देणार होते, परंतु हे कुठल्या परिस्थितीत इंग्रजांची माफी मागायला तयार नव्हते. शेवटी इन्कलाब जिंदाबाद असे म्हणत 23 मार्च रोजी त्यांना लाहोर येथे फाशी देण्यात आली. हा आजचा दिवस खरोखर प्रेरणादायी आहे आपल्यासाठी सर्वांसाठी, कारण अशा अनेक क्रांतिकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देहाची आहुती दिलेली आहे, स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. आणि त्याच्यातून आपल्याला हे मिळालेलं स्वातंत्र्य आहे. आणि मिळालेल्या ह्या अफाट स्वातंत्र्याचा काही लोक गैरफायदा देखील घेताना दिसतात. परंतु हे स्वातंत्र्य मिळवताना त्यांनी कुठल्या परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून इंग्रजांशी लढून हे स्वातंत्र्य मिळवलं, ह्याला लोक विसरून चाललेत. श्रीनाथ क्रिकेट ट्रस्टचे संतोष शेठ शिंदे यांच्या वतीने आज ह्या क्रिकेट सामन्यांचं आयोजन करून कुठेतरी ह्या क्रांतिवीरांना श्रद्धांजली दिल्याचं काम करण्यात येत आहे. आणि त्यांच्याबद्दलची माहिती जनमानसात पोहोचवण्याचं काम केलं जात आहे, ते खरोखरच चांगलं आहे. असंच काम त्यांच्याकडून आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र मिळून करत राहावं अशी मी आशा व्यक्त करतो. आणि सगळ्यांना एक बार माझ्या मागे घोषणा द्यायला सांगतो. भारत माता की भारत धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी चेअरमन चंद्रकांतजी बेंडाले साहेबांना विनंती करतो. निगोजे गावच्या या भव्य दिव्य प्रांगणामध्ये श्रीनाथ क्रिकेट क्लब आयोजित संतोष भाऊ शिंदे युवा मंचच्या वतीनं या ठिकाणी भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं. या स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी माळुंगे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय अरविंद पवार साहेब, त्याचप्रमाणे स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे युवा मंचचे अध्यक्ष नितीनभाऊ गोरे, त्याचप्रमाणे निगोजे गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सर्व संचालक, ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे माझे सर्व वडीलधारी मंडळी आणि मित्रमंडळी, आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्त आमच्या गावातील या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनामध्ये शोभा वाढवण्याचं काम केलं. त्याबद्दल मी निगोजे महानगाव निगोजेच्या वतीनं आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि या क्रिकेट स्पर्धा या किती दिवसांनी 5 दिवस क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन करणारे आमचे सर्व तरुण मित्र या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य करून या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी त्या सर्व कमांड ठेवण्याचं काम निश्चितच चांगलं करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मॅच सर सुरू राहणार आहे. प्रत्यक्षात मैदानावरील समारंभ आपण आटोपता घेतोय. शिवगर्जना शिवे विरुद्ध नवखंडेनाथ पाईट या दोन संघामध्ये मॅच सुरू आहे. प्रथम फलंदाजी शिवगर्जना शिवे संघाची आहे आणि पाईटचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये दाखल झालेला आहे. 5वं षटक 4थं षटक मैदानामध्ये सुरू असताना धावफलकावरती 30 धावा 2-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवलेल्या आहेत. माफ करा 39 39 धावा ही लढाई आज सुरू झालेली आहे. 27 तारखेला संध्याकाळपर्यंत या मैदानामध्ये कोण विजेता असेल 1.5 लाख रुपयाचं मोठं पारितोषिक आहे. आणि त्यामुळं अनेक महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडू तुम्हाला या मैदानामध्ये बघायला मिळणार आहेत. नवखंडेनाथ पाईट आणि शिवगर्जना शिवे खरं तर दोन्हीही टीम अत्यंत मजबूत टीम आहे आणि या बलाढ्य संघांमध्ये ही मॅच आपण या मैदानामध्ये कव्हर करतो. एक आखूड टप्प्याचा चेंडू होता, हुकचा प्रयत्न केला फलंदाजाने, तिथे मात्र चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये ठरेल निर्धाव. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलेले आहेत आणि धावफलकावरती नवखंडेनाथ
माफ करा, शिवगर्जना शिवे संघ 39 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. उद्योजक बाळाप्पा वाघेरे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. हा नावात तुमच्या दम आहे, जिथं तिथं तुमचा जम आहे. तुम्हा बघून होते बत्ती गुल, तुमचा रुबाब हायले पॉवरफुल, तुमचा रुबाब हायले पॉवरफुल. हा सामना 5 षटकांचा होणार आहे. आज जवळपास 12 वाजता आपण पहिला सामना सुरू करतोय आणि त्यामुळे आजचे 8 सामने व्यवस्थितपणे कव्हर व्हावेत म्हणून आम्ही सगळे सामने 5 षटकांचा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपल्याकडे काही वेळ शिल्लक राहिला तर शेवटचा सामना आपण षटक वाढवू शकतो. त्यामुळे सुरुवातीपासून 5 षटकांचे सामने होतील याची नोंद घ्या. चौथा धक्का इथे शिवगर्जना शिवे संघाला. क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. बघा इथे धावफलकावरती 39 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवगर्जना शिवे संघाच्या नॉकआउट स्पर्धा आहे. खर तर अलीकडच्या काळामध्ये स्पर्धांचं स्वरूप देखील बदलायला लागलेलं आहे. नॉकआउट स्पर्धांपेक्षा आपण पाहतो विनर लुझर पद्धतीने देखील एक नवीन पद्धत सध्या डेव्हलप होते. काही स्पर्धांमध्ये आम्ही पाहतो की लीग पद्धतीने सामने सुरू होतात, परंतु या स्पर्धेमध्ये 32 संघ सहभागी होत आहेत. नॉकआउट पद्धतीने स्पर्धा सुरू होणार, त्यामुळे एक मॅच तुम्ही पराभूत झाला तर तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर पडावं लागणार आहे. क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो नवखंडेनाथ पाईट संघानं इथे उभं केलेलं आहे. पाहिलेच यष्टीरक्षक काय वेगानं झेपावला चेंडूवरती. धाव घेण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज, अखेरच्या क्षणी त्याला त्याचा प्रयत्न सोडून द्यावा लागला. 4 गडी बाद 39 धावा. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. या षटकामध्ये आपण पाहिले की एकही धाव अजूनपर्यंत गोलंदाजाने घेऊ दिली नाही. सागर गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या डावातील मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत. बाहेरची कड घेतल्यानंतर चेंडू वळण घेतोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवतोय, फेक देखील करतोय. तर एका धावेबरोबर इथे धावफलक 40 धावा. 5 षटकांची लढत आहे. जेमतेम 8 धावांची सरासरी आतापर्यंत मिळालेली आहे. अजून काही धावा गरजेच्या असतील. विकेट अत्यंत सुंदर आहे. मैदानाचं आउटफील्ड बघितलं तर ते खूप वेगवान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 40 धावा तशा पाहिलं तर मोठा स्कोर म्हणता येणार नाही. फुल टॉस चेंडू, व्हॉट अ शॉट, वंडरफुल शॉट आणि इथे मिळतील 6 धावा. षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर यारो. इथे बघा या 6 धावांबरोबर धावफलकावरती 46 धावांची नोंद आहे. डेथ ओव्हर मध्ये मोठ्या फटक्यांची गरज होती. एक षटकार आपण आलेला पाहिला. पुन्हा एकदा चेंडू अक्रॉस द बॅट खेळला होता, तिथे फेक येते, यष्टी उद्ध्वस्त होईल, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5. 47. क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. शेवटच्या षटकातील अगदी काही चेंडू शिल्लक आहेत आणि धावफलकावरती आपण बघू शकतो धावा केवळ 47 धावा. शिवगर्जना पाईट विरुद्ध शिवगर्जना शिवे विरुद्ध नवखंडेनाथ पाईट अशी मॅच आपण बघतोय. ओ हो थेट यष्ट्यांचा वेध इथे होणं अपेक्षित होतं, मात्र 2 धावा शिवगर्जना शिवे संघाच्या स्कोर वरती लिहिल्या जातील. धावफलकावरती पुढे 49. षटक संपलेत 5. 10 धावांची सरासरी विजयासाठी राखावी लागेल नवखंडेनाथ पाईट संघाला. शिवगर्जना शिवे 49. 5 षटकांचा खेळ संपला. विजयासाठी 50 धावांची गरज आहे.
नवखंडेनाथ पाईट संघाला. पहिला डाव इथे संपतोय पहिल्या मॅचचा. दुसरा डाव सुरू होणार आहे. एक चांगला स्कोर म्हणता येईल, फायटिंग स्कोर आपण म्हणू शकतो. 10 धावांची सरासरी ठेवलेली आहे जिंकण्यासाठी शिवगर्जना शिवे संघानं. क्षेत्ररक्षणासाठी शिवगर्जना संघ आपण ताबडतोब या आणि फलंदाज मैदानामध्ये ठेवा. आम्ही विनंती करतो सगळ्या खेळाडूंना की भरपूर पाणी प्या आणि डोक्यावरती टोपी अवश्य वापरा. टोपी घालूनच प्रत्येक खेळाडूंनी मैदानामध्ये या. जास्त उन्हामध्ये थांबू नका. विशेष म्हणजे पाणी मात्र भरपूर प्या. शिवगर्जना शिवे संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल होईल. फलंदाजीसाठी नवखंडेनाथ पाईट संघ दाखल होईल. 50 धावांचं आव्हान आहे. तर यानंतरच्या सामन्याची नाणेफेक होणार आहे आणि संघ आहे मोहकल विरुद्ध रामगीर बाबा शिवे. या दोन संघामध्ये मॅच होणार आहे. मोहकलचे संघनायक, रामगीर बाबा शिवे संघाचे संघनायक. टॉस साठी चला ताबडतोब. इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉस कव्हर करणार आहोत. सामना 5 षटकांचा होणार आहे. प्रत्येक सामना 5 षटकांचा होणार आहे. जर आपल्याकडे वेळ किती शिल्लक आहे हे बघून आपण आजच्या दिवसातला शेवटचा सामना हा 6 षटकांचा करण्याचा निर्णय घेऊ. नाणेफेकीचा कौल सन्माननीय सागरभाऊ येळवंडे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. मी मोहकल संघाचे संघनायक आणि रामगिरी बाबा शिवे संघाचे संघनायक आपण टॉस साठी ताबडतोब उपस्थित राहा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष माननीय संतोष भाऊ सोपान शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धा 2022 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे व क्रिकेट खेळाडूंचे सहर्ष स्वागत करीत आहे. आयोजक श्रीनाथ क्रिकेट क्लब व समस्त ग्रामस्थ निगोजे तसेच श्री संतोष भाऊ सोपान शिंदे युवा मंच. थँक्यू. सन्मान्य प्रशांत आप्पा पाडेकर आणि अक्षय तथा बाबू कान्हूरकर यांच्या माध्यमातून आपल्याला शिवप्रतिमा प्राप्त झालेल्या आहेत. प्रशांत आप्पा पाडेकर यांचं आगमन इथे झालेलं आहे. आम्ही मनापासून स्वागत करतो. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. मॅचला सुरुवात होईल. विजयासाठी 50 धावांचं आव्हान आणि धावांचा पाठलाग करण्यासाठी नवखंडेनाथ पाईट संघ दाखल होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये या संघाची दाखल होईल. तर क्षेत्ररक्षणासाठी शिवगर्जना शिवे संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. 5 षटके 49 धावा. या धावा कमी असतील की अधिक असतील हे बघू आपण आणि पुढच्या 5 षटकांमध्ये समालोचन करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत उत्तम सावंत सर. थँक्यू. या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्र केसरी जयराम मामा खिंगले यांच्या व्यासपीठावरती सन्मान आपण संपन्न करतोय. त्यांना विनंती असेल सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचे. श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे आणि सन्माननीय संतोषभाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीनं त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. जयराम मामा खिंगले यांना विनंती असेल आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय बालाजी ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय कुलदीप दयानंद येळवंडे यांना आम्ही विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. मान्यवरांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सामना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1,51,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये भव्य दिव्य उद्घाटन सोहळा मात्र संपन्न झालाय. एक इनिंग डाव देखील संपला. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहतोय मैदानाची सुरुवात होतीये. 30 चेंडू आणि 50 धावांचा पाठलाग तो मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. मान्यवरांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न करतोय. जयराम मामा खिंगले महाराष्ट्र केसरी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. गोलंदाज विवेक पहिला चेंडू मैदानावरती खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुंदर फटका. एक टप्पा घेत चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. 4 धावा चौकार.
पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. सुंदर फलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना आहे. पहिल्या मॅच मध्ये सुरुवातीला गोलंदाजांनी सामन्यावरती पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. नवखंडेनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये शिवगर्जना क्रिकेट क्लब शिवे हा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. सातत्यानं आपण पाहिलं महानगाव निगोजीमध्ये मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहत आलोय. यावर्षी देखील संतोषभाऊ शिंदे आणि युवा मंचाच्या वतीनं एक भव्य दिव्य आयोजन, एक नेत्रदीपक क्रिकेटची स्पर्धा ती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला झाली सुरुवात. गोलंदाज विवेक शिवेकरवरती केलं गेलं खूप मोठं आक्रमण आणि पहिल्या चेंडूवरती टीमचं खातं अकाउंट इथे मात्र ओपन केलंय. धनंजय रौंदळ साहेबांच्या बॅटमधून आपण चौकार तो मैदानावरती पाहिलाय. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील आपण महाराष्ट्र पोलीस साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न केलाय. महाराष्ट्र पोलिसांना तुम्ही मैदानावरती बॅटिंग करताना देखील पाहू शकाल. धनंजय रौंदळ ऑन स्ट्राईकवरती बॅटिंग करतोय. अतुल चोरगे नॉन स्ट्राईकला बॅटिंगसाठी आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. विवेक शिवेकरची गोलंदाजी ती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिलं षटक अखुट टाप्याचा चेंडू होता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवण्याचा प्रयत्न. डीप थर्डमॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाठलाग सुरू आहे. शर्यत लागली. चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन ताकदवान प्रतिस्पर्धी टीम एकमेकांच्या समोर आहे. सुरुवात इथे भन्नाट आहे. धनंजय रौंदळच्या बॅटमधून यावेळेचा लोवर फुलटा चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट यॉर्कर मैदानावरती पाहायला मिळतोय. विवेक शिवेकर कडनं कमबॅक केलं जाते. एक डॉट बॉल देखील मैदानात येतोय. 2 चेंडूवरती 8 धावा. 2 चेंडूवरती 2 चौकार. तिसरा चेंडू आपण पाहतोय निर्धाव मैदानात आलाय. कॅमेरा एंड कडनं तो गोलंदाजी करतोय. मुख्य पंचांना पार करत पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले 38 सर्कल आहे. 9 खेळाडू 38 सर्कल मध्ये आहेत. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. गोलंदाजी इथे मात्र सुरू आणि फटका खेळलाय स्क्वेअर लेगला. चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. पाहुणी तेव्हा देखील आपण पाहतोय 12 धावा मात्र बनवल्या गेल्यात. ज्यांच्या स्वप्नातून आणि ज्यांच्या कष्टातून ही क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती साकारली जाते. या नगरीचे समाजसेवक आणि किंवा नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे सातत्यानं पाहत आले सन्मान्य संतोषभाऊ शिंदे भाऊंच्या ठिकाणी शुभागमन होते. आम्ही त्यांचं पुन्हा एकदा श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजीच्या वतीनं आणि संतोषभाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी चेंडू खेळलाय. मिडॉनला बीट करत चेंडू ट्रॅव्हल होते. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू सीमा पार. 4 धावा. चौका. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. यानंतरच्या सामन्यात आपण या ठिकाणी टॉस करतो आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो सन्मान्य सागरभाऊ येळवंडे आणि सन्मान्य संतोषभाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस मात्र संपन्न करतोय. त्याचप्रमाणे सन्मान्य कुलदीपभाऊ येळवंडे यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी समोर यायचे. तीनही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. एका बाजूला शिवसमता प्रतिष्ठान मोहकल तर त्यांच्या विरुद्धामध्ये रामगीर बाबा स्पोर्ट फाउंडेशन शिवे वहागाव हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. खेड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान पंचायत समितीचे सदस्य चांगदेवांना शिवेकर यांच्या मालकीचा संघ असेल रामगीर बाबा स्पोर्ट फाउंडेशन शिवे वहागाव आणि त्यांच्या विरुद्धामध्ये आपण पाहणार आहोत शिवसमता प्रतिष्ठान मोहकल. या दोन ताकदवान बलाढ्य टीम दरम्यान सामना आपण मैदानावरती पाहणार आहोत. 8 ताकदवान संघ आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील 4 सामने, दुसऱ्या फेरीतील 2 सामने आणि त्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. कोण होणार बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल तो सामना देखील आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 32 संघांचा सहभाग आहे.
यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक डॉट बॉल तो मैदानात येईल. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानात दुसऱ्या क्रमांकाचं पाहायला मिळतंय. कुणाल शिवेकर गोलंदाजीच्या मार्क होते आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण भागातील असणारा शिवेगावचा खेळाडू म्हणून आपण कुणालकडे सातत्यानं पाहिले. गोलंदाजी आणि फलंदाजीतून नेहमी मोलाची आणि तोलाची कामगिरी देखील त्याच्याकडनं आपण पाहिली. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानात खेळलाय डीप कव्हर पॉइंटला एक सुंदर फटका. चेंडू सीमारेषा पार 4 धावा चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. धन्यवाद. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती धावा देखील आपण पाहतो बनवले गेल्यात 20 धावा. अखूट टाप्याचा चेंडू होता डीप कव्हर पॉइंटला. वन्स अगेन बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. काय फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुंदर बॅटिंग इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. असून एक पॅडल सुपचा फटका. अतुल चोरगेचा ट्रेडमार्क क्लास ऑफ टेनिस क्रिकेट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो अगर कोई ना मुझसा गले यारो शेरों का कोई ना मुझसा पाहतो मैदान सुरुवात 30 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहे. इतकी सुंदर बॅटिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पहिला सामना आहे, पहिली मॅच आहे. येतो सिर्फ झाकी आहे, पिक्चर आना बाकी आहे. येतो सिर्फ ट्रेलर आहे आणि पिक्चर देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पिक्चर सुपरहिट होणार यात मात्र कोणत्याही प्रकारची शंका नाही. पहिला सामना तुम्ही मैदानात पाहताय आणि पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजांनी या मॅच वरती वर्चस्व गाजवले. फाईट संघातील 2 सलामीर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. गतवर्षी आपण पाहिलं या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर पटकवणारा धनंजय रोंदळ मैदानात आहे. तर अतुल चोरगेची बॅटिंग इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्याच्या बॅटच्या बातातील फटके तो मैदान ती सजवतोय. अजून एक फटका खेळायचा होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. या अगोदर आपण पॅडल स्वीप पाहिलं होतं, यावेळेस रिव्हर्स पाहायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. कुणाल टू अतुल. अखूट टाप्याचा चेंडू होता, बॅकफुट होती गेला, पुन्हा एकदा फ्रंटफुट वरती आला. एक डॉट बॉल मैदानात येईल. षटक क्रमांक संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नवखंडेनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट बिनबाद 30 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. उद्योजक बाळाप्पा वाघेरे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. हा नावात तुमच्या दम आहे जिथं तिथं अक्षय गोपाळे आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होईल. षटक क्रमांक 3 तो मैदानाच्या आतमध्ये करेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अतिशय सुंदर बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिली 2 षटकं संपलीत. पॉवर प्लेची मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे मात्र संपलं गेलाय. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन देखील मैदानात बदलताना पाहायला मिळालं आणि स्कोर कार्ड ते धावपलक होती. धावा देखील बनवल्या गेल्यात. नवखंडेनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट बिनबाद 30 धावा. धनंजय रोंदळ आणि अतुल चोरगे ही जोडी मैदानात आहे. माऊली मंडप डेकोरेटिव्हचे ओनर सन्मान्य अभिजित भाऊंना मी विनंती करतो आपण या ठिकाणी संपर्क करा. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मंडप डेकोरेशन आपण पाहतोय धानोरी नगरीची युवानेते आणि उद्योजक त्यांना आम्ही विनंती करतो की आपण या ठिकाणी संपर्क करा. सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 ताकदवान प्रतिस्पर्धी संघ एकमेकांसमोर आहे. अक्षय गोपाळे तो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. 5 षटकांचा सामना 50 धावांचा पाठलाग इथे मैदानावरती करायचा आहे.
पाईट विरुद्ध शिवे हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अक्षय टू धनंजय, अकुट टाप्याचा चेंडू होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकद नाजकत रिझल्ट समोर आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. धनंजयचा ट्रेडमार्क आपण पाहिलाय. असून एक सुंदर चेंडू मैदान ते टाकलाय, ब्रॉकरला टाकला चेंडू आपण पाहतोय. उजव्या स्टेवरती होता चेंडू, मात्र एक पाय पुढे टाकत खोदून काढलाय, खांडून काढलाय आणि त्यावरती एक सिंगल, ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. धनंजय रोंदळ आणि अतुल चोरगे या जोडीला आपण पाहतोय. खूप शांत आणि संयमी बॅटिंग ती मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आयुष्यामध्ये शांतता असणं देखील गरजेचं आहे, संयम देखील स्वतःकडे असणं गरजेचं आहे. डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवत अतिशय शांत फलंदाजी हे दोनही सलामीर मैदानाच्या आतमध्ये करतायत. कडाक्याचं ऊन मैदानात आहे. अक्षय गोपाळीचा चेंडू होता, अकुट टाप्याचा पडबार, पंच कळवतायत नो बॉल, तो मैदानाच्या आतमध्ये आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल मैदानात आहे. फ्री बॉल तो मैदानाच्या आतमध्ये असेल. अक्षयची गोलंदाजी आपण पाहतोय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल मैदानात आलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही, परंतु पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये फ्री बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय गोपाळी टू अतुल चोरगे, फ्री बॉल संधी असेल. अकुट टाप्याचा चेंडू होता, 2 क्षेत्ररक्षकांचा गॅप मात्र शोधलाय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय, पाठलाग सुरू आहे आणि चेंडू मात्र पोहोचला जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. 43 धावा धावपल होत आहेत. 42 रन ऑन अ स्कोर कार्ड. धावांचा पाठलाग इथे मात्र केला जातोय. पाईट विरुद्ध शिवे हा सामना मैदानावरती आहे. रिव्हर्सचा प्रयत्न या फटक्यांसाठी ओळखला जातो. ही त्याची बॅटिंग आहे, हा त्याचा क्लास आहे आणि तो मैदानावरती दाखवलाय. अतुल चोरगे, ट्रेडमार्क, चेंडू सीमा पार, 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. प्रवेश द्वारामध्ये 4 व्हीलर कार आहे, त्यांना मी विनंती करतो थोडंसं सहकार्य करा. ज्या सन्माननीय मान्यवरांची कार असेल त्यांना विनंती असेल थोडं सहकार्य करा. यावेळी चेंडू खेळलाय, फटका सजवलाय आणि सामना इथे मात्र संपवलाय. MS धोनी स्टाईलने सामना संपवलाय. सामना जिंकतोय नवखंडेनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट. विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार.